पलीकडून अभिषेकचा असा खणखणीत हात म्हटलं का तर मी असं नाही नाही मतलब असं गडबडलो ग. ही दारू पिऊन खूप बेशुद्धीत असते. स्पीड बोट गेली तिथून तर त्या लाटा आल्या. हा तर तो आर यू ऑल राईट हे बोलला आणि त्याच्यानंतर लाट आली तर तो आता माझ्याकडे दोघे होते, अभिषेक जावकर आणि श्रेयस सावंत. दोघेही आयडेंटिकल दिसतात, 6 फुटाची माणसं अशी धडधाकट. म्हटलं तुम्ही जायचं आणि त्या तिघांनाही घेऊन यायचं, मी इकडे रेडी होऊन बसले. तर सगळे ते जे शॅक्स असतात बघ, सगळे त्या शॅकवर बसलेत, पाय पुढे, सगळ्यांचे फूट मसाज चालू होते. सिद्धेश म्हणणे की कुत्रा मांजरापर्यंत ठीक आहे, अजगर. म्हणून आमचं असं की सॅम आत्ता सॅम आहे, तो सॅम जर झाला तर मग आपलं कॅम्प तमाम. आपल्या सगळ्यांनाच फिरायला खूप आवडतं, पण तेव्हा जर आपल्याला आपले लाडके मित्रमैत्रिणी भेटले तर काय मजा येईल, तर काय धमाल येईल. असंच काहीसं मला वाटतंय की सखे ग साजणी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार. आणि अर्थातच आपले लाडके आणि अतिशय आवडते असे सुपरस्टार्सच एकत्र आहेत या सिनेमात. प्रार्थना बेहरे, अभिजित खांडकेकर आणि पूजा सावंत तिघंही आहेत. आज खास आपल्यासाठी नवशक्तीच्या स्टुडिओत आले. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आणि क्या बात आहे, असं तुम्हाला पाहूनच मला अशी एनर्जी मिळाली आणि असं छान वाटतंय की क्या बात आहे, आत्ता तुमच्याबरोबर मी बॅग पॅक करावी आणि निघावं असं वाटतंय. तीच अपेक्षा आहे आमची की चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांना असंच वाटावं की आत्ता बॅग पॅक करून निघावं. आणि ना बॅग पॅक करून तयार राहा 3 तारखेसाठी. कारण तू जेव्हा ते व्हिज्युअल्स बघशील ना तेव्हा तुला असं खरंच वाटेल की तू फुकेट फिरतीये, फिफी फिरतीये, पटाया फिरतीये. सो पूर्ण थायलंडची ट्रिप होईल तुझी त्या 3 तासात. हे प्रार्थना म्हणजे द प्रोड्युसर, प्रार्थना द ॲक्ट्रेस अँड द प्रोड्युसर. तर आधी तुम्ही हेही सांगा आम्हाला की तुम्ही निर्मिती क्षेत्रात यायचंही ठरवलंय आता, काही सोडायचंच नाही का? नाही प्रार्थना द प्रोड्युसर नाही आहे मी. खरंच एक ॲक्टर आहे. ह्यांना पण विचार, मी तसंच बिहेव करते आणि मी तशीच राहते. ओके. मला पैशाचे गणितच कळत नाही. मग खूप वाईट आहे. ते सूत्र अभिषेक So जावकर ते सगळं त्यांनी सांभाळलं. फक्त बायको असल्यामुळे माझं नाव लागलंय. ओके. एवढंच आहे. बाकी मला खरंच खूप कमी हे कळतच नाही. आणि मग कधीतरी तर अभीच मला म्हणतो कुठला हिशोब लावतीये तू, हा ह्याच्याप्रमाणे हे होतं आणि असं होतं तुला. म्हणजे मी सांगितलं अरे मला असं वाटलं हे असं केलं तर जास्त आपल्याला बरं पडेल ना. तो म्हणाला सगळं उलट करतेय तू, तुला कळतंय का. सो त्यामुळे मी हे खरंच हँडल करत नाही. पण निर्मिती क्षेत्रात येण्याचं ठरवलंच होतं म्हणजे? नाही कधीच नाही. इनफॅक्ट मला जर तू पर्सनली विचारशील तर मला ॲक्टिंगपेक्षा पण डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट होता, पण निर्मितीत कधीच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं मी ना अभिला जर काही सजेशन्स कधी दिलेत का मग सजेशन्सपेक्षा आपण जर काही जास्त समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ते डिरेक्शनमध्ये केला आहे. कारण मला कुठेतरी असं वाटायचं की हे मला आवडतं आणि हे मला आज नाही तर उद्या पुढे मागे करायचं आहे. सो डिरेक्शनमध्ये मी कुठेतरी त्याला मला असं वाटतं मी असिस्ट करते का मला त्याच्याकडनं शिकायला मिळतंय. काही गोष्टी मी माझ्या इनपुट्स त्यांनी कधी त्या घेतल्या नाही. त्यांनी तेच केलंच आहे, त्याला आवडतं. पण मी ॲटलिस्ट त्याच्यात मला त्या गोष्टी आवडतात, पण प्रोडक्शनमध्ये मी कधीच पडले नाही. ओके. पण आणि मग हा मराठी चित्रपट जो अतिशय सुंदर मला दिसतंय त्या टीझरमध्ये, आता ट्रेलर पण येईलच, तर ते दिसतंय फार भन्नाट. तर काय मराठी चित्रपटात मला जरा असं सुंदर नाही दिसलंय. तर हे काय थायलंड पहिल्यांदाच आपण दाखवतोय का मराठी चित्रपटात, काय आहे? हां, आय गेस. कारण मला वाटतं गेल्या 5-10 वर्षात काही मराठी सिनेमे आपण पाहिलेत, त्यात एक देश आपल्याला सतत दिसलाय. म्हणजे जी लोक आज लंडनला नाही गेली आहेत त्यांना काही मराठी सिनेमे बघून कळतील की अच्छा ह्या स्ट्रीटवरून जायचं त्या स्ट्रीटवरून इतकं. सो प्रयत्न आमचा एवढाच होता की एक वेगळा देश दिसावा. आणि आमचा दिग्दर्शक अभिषेक जावकर त्याने ठरवलं होतं की मला असं इथे शूट करायचं आहे. बिकॉज कल्चरली भारताची संस्कृती आणि थायलंडची संस्कृती कुठेतरी मॅच होते. तिथले त्यांचे सण किंवा त्यांची मंदिर रिच्युअल्स बऱ्यापैकी मॅच होतात. आणि भारतातला बऱ्यापैकी क्राऊड हा वेकेशनसाठी थायलंडला जातो. खूप इझी आहे तिथे जाणं, कारण तिकडे विजा ऑन अरायव्हल आहे. सो इट इज भारतीय खाणंही मिळतं तिकडे. सो इट इज व्हेरी इझी टू गो. सो म्हणून आय थिंक आमच्या दिग्दर्शकाने थायलंड ठरवलं. अरे वा. आणि मला असं वाटतंय की म्हणजे ते तिकडे मित्रमैत्रिणी भेटतायत ते तर आता कळणारच आहे काय होणार आहे नक्की. पण हे खऱ्या आयुष्यातले मित्रमैत्रिणी एकत्र आलेत तर काय तुम्ही क्रेझी म्हणजे मजा केली असेल काय जे काय आहे. तर हे प्रार्थना कसं ठरवलं गेलं की हेच पाहिजे तुला, काय हे तू कोणाचं डिसिजन होतं? नाही हेही त्याचंच कम्प्लीट त्याचं डिसिजन होतं. कारण ना आम्ही पूजाच्या लग्नाआधी ना आम्ही फ्रेंड्स एक
ट्रिपला आम्ही गोव्याला गेलो होतो. हां. तर तेव्हा ना ज्या पद्धतीचं आमचं दोघी आम्ही राहत होतो सो अभिचं त्याच्या डोक्यात ही स्टोरी होती. Okay. आणि आहे ना लग्नानंतर आम्ही जेव्हा जेव्हा कधी थायलंडला गेलो होतो मला नेहमी म्हणायचा की मला इथे शूट करायचं आहे. समहाव मला असं वाटतं ते माझ्याकडे एक स्टोरी आहे 3 फ्रेंड्सची जी थायलंडलाच घडू शकते असं, तर मला ती करायची असं त्याच्या डोक्यात होती ती स्टोरी. अशा खूप असतात त्यातली एक होती स्टोरी. पण जेव्हा माझी आणि पूजाची केमिस्ट्री बघितली तेव्हा त्याला असं खूप वाटलं. त्या गोव्यालाच त्यांनी ठरवलं. इनफॅक्ट तुला आठवतं आपण असं ते एअरपोर्टवरनं चालत जात होतो आणि तो म्हणाला की हे जे आपण करतोय ना ह्याच्यासाठी माझ्याकडे एक फिल्म आहे आणि मला ती फिल्म तुमच्या दोघींना घेऊन करायची असं. सो असं त्याच्या डोक्यात होतं. आणि अभिजितबद्दल असं झालं की माझा मित्र तर होताच तो आधीपासून, पण आहे ना आणि मी लग्नाला पण अभिला आमंत्रण दिलं होतं, तो आला नाही. ही गोष्ट वेगळी नाही जमलं असं नाही, ते म्हणू ठीक शकतो. आहे. आला नाही. हे वेगळी ब्रेकिंग न्यूज होईल. सो माझी त्याची फ्रेंडशिप होती आणि तो माझा किती घट्ट मित्र आहे हे अभिला माहिती होतं. पण अभिचा स्वभाव कसा आहे, तो जर कनेक्ट झाला तर झाला, जर तो नाही झाला तर तो तुझा कितीही मोठा बेस्ट फ्रेंड असेल मला नको मध्ये आणूस असं त्याचं असतं. सो मला माहिती नव्हतं, एवढी खात्री नव्हती की त्यांचं कसं जमून येईल. सो सुरुवातीला काय झालं म्हणजे 8 वर्ष ऍक्च्युली आम्ही काहीच टचमध्ये नव्हतो. आणि पूजाच्या लग्नाला अभिजित तिथे आला आणि अभिजितचं आणि अभिचं इतकं मॅच झालं दोन्ही सगळ्या गोष्टी. अभिचं जुळलं. हां, की मग मला असं मग तो त्यांनीच होळीच्या आमच्या लास्ट इयर होळी पार्टीला त्याला इन्व्हाइट केलं आणि तेव्हा या सब्जेक्टबद्दल चाललं होतं डिस्कशन, कसं करायचं कुठे करायचं. मग त्याला असं वाटलं जर तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स आहात तर मला एक थोडीशी वेगळी पेअरिंग हवी आहे. आणि म्हणून मग त्याला असं वाटलं अरे आय शुड आस्क अभि. मग त्याने त्याला विचारलं. आय थिंक ते पण अभिचंच डिसिजन म्हणजे अभिषेक जावकरचंच डिसिजन होतं. आणि आज तो आणि अभिजित आमचा म्हणजे सगळ्यांचा तो जगन्मित्र आहे. कोणालाही त्याला मित्र बनवावा असं वाटेल इतका तो गोड आहे. तर अभिजित तू आता या सगळ्या या गँगमध्ये जेव्हा एकत्र आलास तेव्हा कसं सगळं वर्क झालं? नाही, या निमित्तानं ना मला एक रियुनियनचा फील आला. पूजा आधीपासून मैत्रीण होतीच, प्रार्थना जसं म्हणाली आधीपासून आम्ही मित्र होतोच, पण एक आपापल्या कामाच्या धबडग्यामध्ये आपण आपापल्या याच्यात इतकं अडकलेलो असतो की कधी सहज म्हणून भेटूया किंवा गप्पा मारूया, कुठे ट्रिपला जाऊया, असं समहाव काही आमच्या तिघांमध्ये झालं नाही. और आम्ही तिघं एकत्र येऊन कधी सेलिब्रेट करू असंही डोक्यात आलं नाही. पण ते थँक्स टू पूजा की तिच्या लग्नामुळे आम्ही सगळेच एकत्र आणि तिने तू लग्न केलं असतं बरं झालं लगेच. लग्न केलं नसतं तर काय झालं असतं देव जाणे. त्या लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याचं मुख्य क्रेडिट तर अभिषेक जावकरलाच जातं. त्यामुळे अभिषेकमुळे या सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या आणि आम्ही परत आलो. आणि माझं लग्न झालं त्याचं क्रेडिटही या सगळ्यांनाच जातं बरं का. कारण माझ्या लग्नाचं सगळं मॅनेजमेंट हे अभिषेक जावकर आणि श्रेयस सावंत करत होते. आणि माझ्या संगीतला मेघना एरंडे होस्ट करणार होती. काही कारणामुळे तिला त्या दिवशी यायलाच नाही जमलं आणि अगदी शेवटच्या मोमेंटला आता काय मी करू, तर हक्काचा एक माणूस माझ्याकडे होताच. त्याला मी त्या दिवशी गेस्ट म्हणून बोलवलं होतं की येऊन फक्त मजा कर, पण तरीही बिचाऱ्याला मी ते काम सोपवलं. आणि काय होस्ट केलंय माझं संगीत, काय होस्ट केलंय अभिने. त्याला कोणी माहित नव्हतं, माझ्या घरचे माहित नव्हते, सासरचे असे की बाबा ही आत्या आहे सिद्धेशी, ही आई आहे, माहित नव्हतं. बट ज्या पद्धतीने त्याने ते संगीत होस्ट केलंय. आणि प्रार्थना ऑफकोर्स माझी आणि सिद्धेशची लग्नाची गाठ या दोघांनी बांधली, प्रार्थना आणि अभिषेकने. प्लीज टेल अस अबाउट इट. या ते लग्न जे झालंय तर या सगळ्यांचा खूप खूप मोठा वाटा आहे. या आणि आणखीन तुला माहितीये जसं या फिल्ममध्ये कन्फ्युजन आहे ना, सखे ग साजणी, कोण सखी कोण साजणी, तर तसं ना अभिला ते इतकं आय थिंक त्याने इतकं सिरियसली घेतलंय की बघ ह्याचं नाव अभिजित पण आपण त्याला अभि म्हणतो. हां, सो तो कन्फ्यूज, माझा नवऱ्याचं नाव पण अभि, ह्याचं पण अभि. तर त्यांनी काय केलं असणार, फिल्ममध्ये ह्याचं नाव सिड ठेवलंय. सो त्यामुळे तिथे पण कन्फ्युजन, हिच्या नवऱ्याचं नाव ही त्याला सिड म्हणते आणि हिचं सिड. सो कळतंय. सो म्हणजे जर अभि असं प्रेमाने म्हटलं तर तो माझ्याकडे येतो, सिड असं प्रेमाने म्हटलं तर तो हिच्याकडे जातो. आणि अभिषेक वॉज सो इन्व्हॉल्ड इन माय वेडिंग. ते नवऱ्याच्या कानपिळीचा एक असतो बघ प्रसंग की भाऊ येऊन कान पिळतो. तर माझा भाऊ आणि माझे सगळे कझिन्स आणि अभिषेक पण होता त्याच्यात. तर माझ्या भावाने सिद्धेशला इतका जोरात कान पिळला जेन्युनली की सिद्धेशने एवढं केलं. अभिषेकने फक्त कानाला हात लावला आणि तो म्हणाला की तिची काळजी घे, आय लव्ह यू, आणि सिद्धला किस केलं अभिषेकने. म्हणजे त्यातही त्याला सिद्धला त्रास नाही द्यायचा की बाबा माहितीये तू काळजी घेशील त्याची. तर मला असं वाटतं हे बॉन्डिंग जे आहे ते फारच घट्ट आहे आणि तेच रिफ्लेक्ट होत आहे त्या सिनेमात. ॲब्सोल्युटली.
तर मला हे तर कळलंय की ये दोस्ती भी गहरी आहे और फिल्म बढिया होगी. तर आता या फ्रेंडशिप जेव्हा ही सेटवर आली, जेव्हा तुम्ही एकत्र काम पण करायला लागलात आणि ते लोकेशनच थेट थायलंड आणि हे सगळे छान छान होतं, तेव्हा तिथे आय एम शुअर काहीतरी किस्से घडले असणार आहेत. तर ब्रिंग इट खूप रोज एका लोकेशनवर काहीतरी घडायचं आणि आमचं असं, आता काय असं सर्वात काहीतरी डेंजर काहीतरी असेलच. डेंजर. सुरुवात जी झाली ना तर तिथेच आपल्याला अरे बाप रे असं होतं ना, तशी सुरुवात झाली. म्हणजे तिकडे टुकटुक असतात सगळीकडे, म्हणजे आपल्या ऑटो रिक्षा. हां, तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जस्ट आम्ही आलोय आणि सगळ्यांच्या बॅगा त्याच्यामध्ये लोड करून काही लोक गाडीतून येत आहेत, काही क्रू मेंबर्स. अभिषेक स्वतः त्या टुकटुकमध्ये होता. श्रेया आणि रुची हिची 2 लहान भावंडं, ती पण प्रोडक्शन आणि सगळं सांभाळत होती. तर ती 2 जणं त्या टुकटुकमध्ये होती. पुढे गेले, थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं खालून धूर काय येतोय. मग अचानक प्रकाश दिसू लागे आणि त्यांना कळलं आग लागली होती. तर त्यांना ड्रायव्हरला सांगावं लागलं की अरे रुको म्हणजे तिकडच्या काय स्टॉप फायर असं करून त्यांना थांबवलं. त्या बॅगा पटापट बाहेर. तर त्या ऑटोने काय त्या टुकटुकने धडाडून पेट घेतलं तिथे. हो, पण हे बाहेर खूपच पडले आणि भयंकर आहे. म्हणजे ऐकतानाही तुम्ही बाहेर पडलात लगेच नशीब. म्हणजे सो हा पहिला किस्सा. दुसरा म्हणजे किस्सा आग लगा दी असं हा, आग लगा दी आतेही, म्हणजे हा फिल्म तो आग लगा देगी वगैरे. पण इथे म्हणजे एक वेळ आगीने सुरुवात झाली, पण नंतर पावसाने खूप आम्हाला दमवलं. म्हणजे थायलंड जे जाऊन आले त्यांना माहिती असेल, खूप अनप्रेडिक्टेबल आहे, दमट आहे खूप. बरोबर, म्हणजे मुंबईसारखा समुद्र असल्यामुळे त्यांच्या इथे सतत तो दमटपणा जाणवतो. तर आम्ही जेव्हा सगळं एक्सटिरियरचे सीन्स आणि सगळं शूटिंग आम्ही सकाळी रेडी व्हायचो आणि आम्हाला असं दिसत असायचं तिकडून ढग येत आहेत, आता पाऊस येतोय. आणि बाय द टाईम आम्ही बाहेर पडायला तयार असायचो, मेकअप सगळं करून, आणि धो पाऊस सुरू व्हायचा. मग असं व्हायचं जाऊ दे आत येऊया. मग आत आलो, सगळ्या सीनची तयारी झाली की आपण आधी आतले सीन करून घेऊ मग जाऊ. आतल्या सीनची तयारी झाली की बाहेर लख्ख ऊन पडलेलं असायचं. मग आम्हाला वाटत चला आता बरं आहे. बाहेर गेलो की परत पाऊस. त्यामुळे इतकी धावपळ व्हायची. बरं, त्याच्यात प्रार्थनाचा गुडघा तेव्हा खूप त्रास देत होता तिला, ज्याचं नंतर अर्थात त्यानंतरच ऑपरेशन झालं आणि म्हणजे कळलं लिगामेंट डॅमेजच. तू त्या ह्याच्यातच शूट केलं होतं असं. तेव्हा आणि माहिती नव्हतं. फर्स्ट डेला गुडघा थोडासा दुखत होता. सो आम्ही जेव्हा इव्हन एअरपोर्टवरच होतो ना तेव्हा, पण मला असं वाटलं मे बी शूज थोडेसे वेगळे घालते मग नाही दुखणार हे ते. पण फिल्ममध्ये ना पहिल्या सीनमध्ये असे हिल्स होते माझे असे एवढे, आणि तो अख्खा दिवस शूट केलं आम्ही. तर रात्री माझा पाय एवढा गुडघा सुजला आणि त्यानंतर 20 दिवस मी तशीच शूट करते त्याच फ्लॅट ह्याच्या त्या. तुझा नवरा तुला वेगळा अवॉर्ड देणार आहे का? का तू एका पायावर एका पायावर तू फिल्म. मी त्याच्यात अजून एक ऍडिशनल हे केलं होतं की फिल्मची जबाबदारी जशी आता हिच्या गुडघ्यावर होती तशी त्याच्या खांद्यांवर होती, असं त्यांनी अवयव वाटून. जशी त्याच्या खांद्यावर होती तशीच तिच्या गुडघ्यावर. सगळे प्रयत्न चालू ठेवले. पूजा, तुझा नक्की काहीतरी किस्सा असणार आहे आय एम शुअर. अगं नाही, माझे शूटिंगच्या रिलेटेड काही. माझा काय थायलंडला किस्सा होता नथिंग. हिचा मला आठवतोय तो सांगू का आता? तोपर्यंत तुझं आठवतो. असं विचारायचं नसतं. मला कुठलं माझं कुठलं? तुझं आपण याच्या आधी पण एकदा बोल. प्रार्थना सर्वात जास्त हसेल असा किस्सा आधी सांगून टाकू. अरे हिचं काय आठवलं? हां, हिचा आता होतं काय, अभिषेक जावकर जे आमचे दिग्दर्शक आहेत आणि तेच DOP पण, म्हणजे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, ते कॅमेरा सगळा हँडल करतात. तर आम्ही हॉटेल रूममध्ये सीन शूट करत होतो. ओके, आता सीनमध्ये असं होतं की ती खूप दारू पिऊन ती बेशुद्धीत आहे. ती चढतात ना तुला बाप. अरे आता 3 वाक्य काहीतरी कळलं पाहिजे. ही दारू पिऊन खूप बेशुद्धीत असते. मी तिला रूममध्ये येऊन झोपवतो. असा सीन आहे. असा सीन आहे आणि मी तिला व्यवस्थित झोपली हे बघून जात असतो. आता हे याची आम्ही रिहर्सल करत होतो, मी आणि प्रार्थना. पलीकडे अभिषेकने लाईटिंग सगळं लावलेलं होतं आणि त्याचं कॅमेरा सेटिंग मिटिंग सगळं चालू होतं. तर आम्ही म्हटलं आपण एकदा करून बघू. आम्ही आपलं करतोय. तर तिने ना मोठा ड्रेस घातला होता, पार्टीवेअर असा, ब्लॅक कलरचा असा. तर ती झोपली बेडवर की तो असं खाली लोळायचा सगळं. तर मी आपलं त्याला टक इन केल्यासारखं थोडंसं ॲडजस्ट करत होतो. तर मी ती रिहर्सल करत असताना, मी असं करेन ना प्रार्थना, असं करत असताना पलीकडून अभिषेकचा असा खणखणीत हात म्हटलं का
मी असं नाही मतलब असं गडबडलो ग मी की मी जस्ट हात लावायला आणि त्याने हे हात मत लगा मी असं मग मला कळलं तो लाईटवाल्याला सांगत होता की अरे हात मत लगा उसको मैंने उसको सेट किया आणि आम्ही दोघंही एवढे हसलो म्हणलं बापरे म्हणजे हे काय तुझ्या नवऱ्याचा पॉझिटिव्हनेस तेवढ्यात इतकं टायमिंग इतकं करेक्ट होतं ना. तुला कुठलं आठवतंय मला अभि सांगेल आर यू ओके तोच एक ब्रिंग इट ऑन. आम्ही ना फिल्ममध्ये आता पण ना थोडक्यात सांग ती व्यवस्थित स्किलमध्ये फिल्ममध्ये एक सिक्वेन्स आहे जिथे स्कुबा करायचं आहे आम्हाला. आता मला येतं स्विमिंग, हिने पहिलेच सांगितलं होतं मला येत नाही स्विमिंग, त्यामुळे इवन सीन पण असा लिहिला होता की ज्याच्यात हिला करायचा नाही. सीनमध्ये असं आहे की हा मला शिकवतो आणि मला येत नाही, मला भीती वाटते, आणि हा मला शिकवतोय की कसं पाण्याच्या आतलं जग किती छान आहे आणि कसं स्कुबा करून काही होत नाही, भीती वाटणार नाही, मी आहे ना तुझ्याबरोबर, हे असं सगळं. कट्टू आम्ही पाण्यात गेलो. पाण्यात गेल्यावर कळलं की ह्याला स्विमिंगच नाही येत, आणि त्यामुळे ऑफकोर्स आम्ही डायरेक्ट अंडर वॉटर, म्हणजे आम्ही खूप डीप सीमध्ये होतो, म्हणजे इतका होतं डीप. तुला नाहीये स्विमिंग खऱ्या आयुष्यात. लाईफ जॅकेट घातलं होतं, पण कसं आहे ना, हे स्विमिंग लाईफ जॅकेट घालून तुम्ही स्विमिंग पूलमध्ये एवढ्या पाण्यात तुम्ही काय हरकत नाही. डीप वॉटरमध्ये स्पेशली आम्ही असे मिडसीमध्ये होतो, तर तिथे ऑफकोर्स त्याला खूपच भीती वाटली होती. आणि त्याच्यातनं सीनमध्ये अभि म्हणाला थोडासा बाहेर ये, कारण स्कुबा करताना, आणि तू प्रो आहेस, तू हिला शिकवतोस, तो थोडा सीनमध्ये तू प्रो आहेस तर थोडासा बाहेर आहे, थोडासा बाहेर. तो अभिजित येत नव्हता. एका म्हणलं त्याला अभि फक्त 2 मिनिटासाठी इथे ये, तेवढा त्याला एक काय शॉट हवा तो घेऊन मग होईल. तो म्हणाला बरोबर. असं करून आम्ही दोघं असे हात पकडत असे आलो, आणि त्याचा डायलॉग होता की मी घाबरतीये, आणि त्याला असं म्हणायचं आहे की आर यू ऑल राईट, यू ओके, असं त्याला मला म्हणायचे. मी घाबरत असते. तो पहिल्यांदा मला घेऊन येतो, कम्फर्ट करतो मला. कट्टू अभि म्हणाला ओके कॅमेरा रोल, आणि ह्यानी अगदी अभि आर यू ऑल राईट, यू ओके, तर मी अगदी ॲक्टिंग केली या ओके. आणि त्याच्यानंतर कट्टू मी त्याला बघितलं, तेवढ्यात तिथून एक बोट गेली, तर अशा त्या लाटा येतात ना, त्या आल्या, स्पीड बोट गेली तिथून, तर त्या लाटा आल्या. तर तो आर यू ऑल राईट हे बोलला, आणि त्याच्यानंतर लाट आली तर तो म्हणजे साधारण पहिला माझा आवेश असा होता आर यू ऑल राईट एका सेकंदात ही टायमिंग भयंकर आहे. आयुष्यात मी स्विमिंग म्हणजे मला इच्छा असून कधी शिकायचा योग नाही आला, आणि नाही येत. त्यामुळे होतं काय, ज्याला येत नाही स्विमिंग त्याला पाण्याची भीती एवढीच वाटते नाकातोंडात समुद्रात गेलं. म्हणजे हो, आणि लाईफ जॅकेट होतं ते. मध्य समुद्रात म्हणजे असं पाणी होतं तिथे, एवढं डार्क ब्लू, खूप डीप. सो काय होत होतं, बाजूने हे गेलं ना, बरं संथ पाण्यामध्ये आपण जरा ओके असतो की हा ठीक आहे इथपर्यंत आहे ना पाणी जात नाही. त्या लाटा आल्या हलक्या बोट गेल्यामुळे की ते वर खाली होतो ना, तर तो आर यू ओके, आणि त्यानंतर आर यू ओके चिडवलंय मला त्याच्यावरून की म्हणजे आर यू ऑल राईट, आणि ते मुद्दाम माझ्यासारखं करून दाखवत राहतात. बेसमध्ये आवाज कळतोय ना असं आपल्याला फुल की अरे हिरो म्हणजे आता आलाच, मला आणखीन सपोर्टच म्हणजे खूपच काय काय झालेलं. आणि तुला सांगू एव्हरीडे काहीतरी घडायचं ना, आपले एव्हरी डे काहीतरी असं व्हायचं की आम्ही अनप्रेडिक्टेबल थायलंड होतं तितकंच आमचं शूट शेड्यूल अनप्रेडिक्टेबल. येस येस कम्प्लिटली शूट इट वॉज नॉट इझी टू शूट इन थायलंड. आणि ना एक खूप मस्त गोष्ट पाहिली आहे, प्रेक्षकांना कदाचित माहीत नसेल किंवा काही लोकांना माहीत असेल जे थायलंडला शूट करतात, त्यांची ना एक पद्धत आहे, आय डोंट नो त्यांची काय ती परंपरा आहे, काहीतरी आहे तिकडे. सो जे आमचे लोकल असतात ना, जे लाईन प्रोड्युसर म्हणतात, तर पाऊस पडायला लागला तर आमचं असं वाटतं अरे यार आता पाऊस पडतोय, कसं सीन करणार. तर तिकडचा जो लाईन प्रोड्युसर होता तो एक झेंडा आणायचा, पांढऱ्या कलरचा झेंडा. त्या झेंड्यावर मस्त अशी चित्र काढलेली होती त्यांच्या देवदेवतांची, आणि काही मंत्र लिहिलेले होते. सूर्याचं एक चित्र होतं, चंद्राचं, आणि त्याने तो असा झेंडा लावला जिकडे पाऊस पडतोय, 4 अगरबत्त्या लावल्या, आणि तो मंत्र म्हणायला लागला त्यांच्या भाषेतला. सो आम्ही विचारलं की हे काय. तो म्हणाला की हा झेंडा इथे लावला ना, 5व्या मिनिटाला पाऊस जाईल बघा, आणि 5व्या मिनिटाला पाऊस गेला. आता ही खूप जुनी पद्धत आहे. ज्या लोकांनी थायलंडमध्ये शूट केलंय त्या सगळ्यांबरोबर हे होतं. ते म्हणाले 5 असा झेंडा लावला की 5व्या मिनिटाला पुण्याला पाठवून देऊया. नाही, मला असं वाटतं आपल्याकडे पण कोकणामध्ये, म्हणजे ज्यांनी कोकणात शूटिंगचा अनुभव घेतलाय,
प्रत्येक जागेच्या काही प्रथा परंपरा असतात, त्यांच्या मान्यता असतात, त्याच्यात काही कुठल्याही श्रद्धा अंधश्रद्धांचा विषय नाही. कोकणामध्ये तर अनेकदा असा अनुभव आलाय की काहीतरी नाही होते म्हटल्यानंतर एक जरा श्रीफळ वाढवलं पाहिजे, त्यामुळे नारळ दिला देवीचा कौल असतो किंवा नारळ दिला की असं मानलं जातं की तिकडे जी काही शक्ती असेल त्याला बाबा आम्हाला आमचं काम करू दे, सुरळीतपणे होऊ दे. तर आम्हाला महाराजा. हा, आणि इन वे ते इतकं छान वाटत होतं की त्यांच्या मान्यता, त्यांची श्रद्धा, पण आम्ही लिटरली तो चमत्कार पाहिला. आता ते काय बेला फुलाची गाठ असेल, काही असेल, पण ते बघणं वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स आणि करता आला आम्हाला त्यामुळे शूट. शूट झालंय महत्वाचं. आणि आता मला माहिती आहे की तुम्ही खऱ्या आयुष्यात पण खूप मोठे ट्रॅव्हलर आहात, म्हणजे इतके तुम्ही वर्ल्ड ट्रॅव्हलरच म्हणेन मी, कारण सगळे खूप छान छान वेगवेगळ्या देशात तुम्ही जात असता शूटिंगच्या निमित्ताने, पर्सनल आयुष्यात सुद्धा. तर असे काही किस्से, आता मला कळलं ही सखे ग साजणीमधली सखी किंवा साजणी सोलो ट्रिपला निघाली आहे, तर मग तुमची ही सोलो ट्रिपमध्ये काहीतरी असे अतरंगी किस्से झालेले असतील, तर असं काही आठवत आहे का आता? तुझ्यापासून सुरुवात करूया का? माझी सोलो ट्रिपच नाही झाली आहे, त्यामुळे काहीच किस्से नाही आहेत आता माझ्याकडे. अच्छा, तू हा, म्हणजे अशी मी सीटला घेऊनच फिरलेच नाही. हा, माझी सोलो त्यातल्या त्यात कुठे होते माहितीये ना, मुंबई एअरपोर्ट ते ऑस्ट्रेलिया एअरपोर्ट, तो एकमेव प्रवास माझा एकटीचा होतो सोलो, पण तो पण मी enjoy नाही करत. किस्सा सांग मग. ट्रिपमध्ये जेव्हा काहीतरी अतरंगी घडलंय. ट्रिपमधला किस्सा म्हणजे गोव्याला आम्हीच गेलो होतो माझी स्पिंगस्टर्स करायला. लग्नाआधी आम्ही सगळे गेलेलो. प्रार्थना, अभिषेक, भूषण प्रधान आणि श्रेयस आणि रुची असे होते. ग्रुप. हा, आणि मी अशी आहे ना, मला सगळं काटेकोर पद्धतीने लागतं. अभिषेक म्हणाला होता की उद्या सकाळी ना पूजा 11 वाजता आपण ह्या रेस्टॉरंटमध्ये जायचंय. तर म्हटलं ओके, 11 वाजता जायचं. आत्ता मला कुठे ना माहिती की गोव्याला आलोय, चिल करूया. तर या मॅडमना करायचा होता फूट मसाज. ही एकटी गेली बीचवर आणि बसली फूट मसाजला, आणि मी आपली 11 वाजले. हां, मी, भूषण, अभिषेक जावकर आणि श्रेयस, आम्ही चौघं नाही टॅन होऊ, तिचा फूट मसाज करून येईल ती, मग आपण जाऊ. ही मसाज करते, 1 तास झाला, 1.5 तास झाला, तर जेवणाची वेळ येऊ लागली. हा, तसं मी भूषणला पाठवलं, भूषण प्लीज टुंपाला घेऊन ये. तो अर्धा तास गायब, तो नाही आला. मग आता माझ्याकडे 2 माझे असे काय म्हणतात ते असे स्ट्रॉंग कंटेंडर होते, ते म्हणजे अभिषेक जावकर आणि श्रेयस पण होता. आधी रुची आली. रुची, भूषण, आता माझ्याकडे दोघे होते, अभिषेक जावकर आणि श्रेयस सावंत. दोघेही आयडेंटिकल दिसतात, 6 फुटाची माणसं, अशी धडधाकट. म्हटलं तुम्ही जायचं आणि त्या तिघांनाही घेऊन यायचं, मी इकडे रेडी होऊन बसले. हे गेले, हे पण नाही आले 15-20 मिनिटं. हो, सगळे राहिलं फूट मसाजर जादूगार होता. मग मी गेले चिडचिड करत वाळूमध्ये असे पाय टाकून, काय अक्कल आहे. तर सगळे ते जे शॅक्स असतात बघ, सगळे त्या शॅकवर बसलेत, पाय पुढे, सगळ्यांचे फूट मसाज चालू होते. बीच बेडवर असे आम्ही बसलो आणि मी सांगितलं थांब 1 मिनिटं. quite आता relaxing. आता तिला पण एका बेडवर बसवलं, तिला सांगितलं बस. आता हां, नाही मी ते टॅन म्हणायला काही होत नाहीये. ही अशी तिथे एक त्यांनी अशी छान छत्री लावली तिला, त्यामुळे ऊन नाही लागलं. आणि झालं अभि फूट मसाज, बॉडी मसाज इनको भी देना शुरू करो. आणि ती झोपली. आणि मग मी झोपले तिकडे. कुठला लंच, काय हे असे. खरंच तो त्याला वेगळं एक. हां, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून मी गेले होते, हे आले आणि आम्ही संध्याकाळी 5 वाजता आम्ही तिथेच होतो. संध्याकाळी 5ला. पण गोवा मध्ये जाणं त्याचा हेतूच आहे, तिथे काही सुशेगात पाळू आहे. नका. हा, मला नंतर कळलं ना, मला वाटलं नाही 11ला अभि म्हणाले ना जायचं, 11ला रेडी. नाही, पण आय कॅन रिलेट टू दिस. म्हणजे जसं ती म्हणाली तसं मी आयुष्यात बराच काळ असा खूप नाही वेळापत्रक आणि ते अजूनही कदाचित थोडंसं असेल माझ्यात, पण आय कॅन रिलेट टू इट. माझा एक किस्सा सांगतो. मी फॉर्च्युनेटली मला सोलो ट्रिप्सवर जायची संधी मिळाली. मधल्या काळात 1-2 वर्षांपूर्वी मी गेलो होतो असाच भर मे महिन्यामध्ये चेरापुंजीला. सो हां, गुवाहाटी, आसाम, चेरापुंजी असं मला सतत पाऊस पडत असतो. पण त्याच अपेक्षेने मी गेलो. पण मी गेलो होतो ज्या महिन्यात, म्हणजे साधारण मे, तेव्हा कडकडीत ऊन होतं. 35-36 डिग्री सेल्सिअस आपल्यासारखं 12 महिने पाऊस असतो असं. असंच ऐकलं. मी खरं तर त्याच याने गेलो आणि मला चेरापुंजी, आपण लहानपणीपासून पुस्तकात वाचलेलं असतं ना की चेरापुंजी कायम पावसात, गेलो तिकडे. तर तिथे माझ्या मित्राने एक ठिकाण सुचवलं होतं मला की तिकडे एक रूट ब्रिज आहे, त्याच्यासाठी खूप खाली जावं लागतं. एक 1500 वगैरे पायऱ्या उतरून मी खाली गेलो. माझ्याबरोबर एक फोटो. 1500 पायऱ्या. खाली जाताना काही वाटलं नाही, मस्त छान रमत गमत, घामानं ओला झाला होता शर्ट वगैरे, पण खाली इतकं सुंदर होतं ते.
ते सगळं पाहिलं. बरं, आय वॉज हायड्रेटेड, मी खात पित होतो व्यवस्थित. वर यायला लागलो, आता कडकडीत ऊन, आणि झालं असं, शेवटच्या 50 पायऱ्या राहिल्या असतील, मला पायात इतके वाईट क्रॅम्प्स यायला लागले. आणि क्रॅम्प्स म्हणजे मी हे कधीच अनुभवलेले नाही. आपल्याला कसं होतं, आहा गोळा आला पायामध्ये, अरे अच्छा हां चला आता बरं वाटते, चला निघा. किती पायऱ्या चढायला पण तेवढ्याच होत्या. तेवढ्याच ना, सेम 15 त्याच पायऱ्या. तर आय वॉज एक्झॉस्टेड, एस्पेशली माय मसल्स वर एक्झॉस्टेड. तर ना पाय असा स्टिफ झाला होता, दगडासारखा किंवा लाकडासारखा, की तो जरा हलवला, मसलला इतकुसं जरी हे केलं की तो ठणकत होता. आणि तू एकटा होता. नाही, माझ्याबरोबर 2 जण होते खरं. म्हणजे एक फोटोग्राफर होता, जो लोकल तिथला फोटोग्राफर म्हणाला मी येतो फोटो काढायला, आणि आमचे ड्रायव्हर होते, ते म्हणाले चला मी येतो. कोणतरी होतं. तर त्यांच्या आधारानं, बरं त्यांचाही उपयोग काही नाही, ते काय उचलून थोडीच नेणार आहे. मी जरा वेळ थांबलो, बरं वाटलं, गाडीत बसलो, तर गाडीतही परत सुरू झालं. मग मला लिटरली हॉस्पिटलाइज करावं लागलं. आणि मग पुढचे 2-3 दिवस मी म्हटलं जाऊ द्या, आपण मजा करायला, सुट्टी एन्जॉय करायला आलोय ना, तर आपण आपला आराम करूया. म्हणून पुढचे 2-3 दिवस मी आराम केला. पण तो म्हणजे असा तू होता, विसरणार नाही. अरे फारच म्हणजे अगदी. बापरे. खूप किस्से त्या. म्हणजे एकतर मी सोलो ट्रिप कधी केली नाहीये, जसं ही जो जी कोणाला केली की सांगितलं नाही तो नवऱ्याबरोबर. मला सांग. तर असं खूप कुठला काय काय सांगू? काय काय हो, खूप काय 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 घडलंय माझ्याबरोबर. पण हे आय थिंक खूप कमी लोकांना माहिती. मी खूप वर्ष आधी 2016-17 मिस्टर मिसेस सदाचारी जेव्हा शूट झालं, त्याच्या आधी मी मॉरिशसला गेले होते एका फिल्मच्या शूटसाठी. ती फिल्म कधी झाली नाही, हिंदी फिल्म होती ती. तर त्याच्या शूटला गेले आणि मस्त शूट झालं. माझं 4 वाजता पॅकअप झालं. 4 वाजता पॅकअप नंतर वॉकला गेले. मी तिथे वॉक करून आले आणि रात्री मला थोडंसं डोकं दुखत होतं. मी विचार केला एक काहीतरी गोळी घेते. मी कॉम्बीफ्लेम घेतली, डोकं दुखत होतं, मला सगळं चला पेन किलर घेतलं, पॅरासिटामॉलनी होईल नाही. ती पूर्ण रात्र एवढं डोकं दुखत होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी 6चा कॉल टाईम होता आणि मी उठूच शकले नाही. तसं लोकांना सगळं 2 तासात उठेल ही, तर सगळी टीम गेली की अजून वेळ येईल, ही येईल. आणि माझं असं कधीच झालं नाही, कधीच नाही आयुष्यात की मी सेटवर, म्हणजे जो वेळ असेल मी शूटवर गेले नाही का मी नाहीच उठले, असं कधीच होत नाही, कधीच नाही. 9 वाजता पण मी माझे डोळेच उघडत नव्हते. माझे 7 दिवस तिथे डोळे उघडले नव्हते, एवढं माझं डोकं दुखत होतं. मला मायग्रेन अटॅक आला होता आणि मी तिथल्या लोकल हॉस्पिटल, तिथलं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं तिथे ॲडमिट झाले होते. आणि मी 7 दिवस आणि ॲडमिट, मला फक्त वॉमिट होत होतं आणि मला काहीच माहिती नाही. आईला आणि त्यांना असं की मी शूट करते, त्यामुळे मी फोन नाही करत आहे, काही नाही. शेवट 5व्या तुला मायग्रेनचं काही कळलं नव्हतं असं? त्याच्या आधी मला माहितीच नाही. तिथले त्यांना मॉरिशस तिथल्या लोकांना इंग्लिश पण नीट नाही आहे. त्यांची एक हिंदी, हां एक वेगळी लँग्वेज असते. सो ती हिंदी मिक्स असते काहीतरी, हिंदी आणि फ्रेंच ती मिक्स लँग्वेज असते. सो त्यांना हो हिंदी, तिथे पण भोजपुरीज खूप आहेत. इवन आपल्या 40% मायग्रेट झाले तिथले. सो ती हिंदी आणि फ्रेंच अशी काहीतरी लँग्वेज, तर त्यांना आपली लँग्वेज कळत नाही, आपल्याला काही नाही. आणि तिथे त्या नर्सनी काहीतरी मला चुकून, मी वॉशरूमला गेले आणि तिने काहीतरी ते एक ही काढली आणि तिथून मी बाहेर आली. मी तिला सांगते आय कांट सी एनिथिंग आणि असं करत थोड्या वेळाने मी बेडवर पडले, मी बेशुद्ध झाले. तो अख्खा दिवस मी बेशुद्ध होते. मला ॲडमिट केलं. मी 5 दिवस तर म्हणजे मलाच माझं आठवत नाही आहे. मग ना मी व्हीलचेअरवर होते लिटरली, आणि व्हीलचेअरवर माझा एक फोटो काढला. तिथे आणखीन एक ॲक्ट्रेस होती, तिचा मॅनेजर होता, बिचारा तोच अवेलेबल होता, बाकी सगळे शूट करत होते. तर व्हीलचेअरवर माझा एक फोटो काढला. जो फोटो मी त्याला सांगितलं की प्लीज मला बोलता येत नाही, काही नाही, तर माझ्या आईला फक्त सांग की असं असं झालं आहे मला. सो त्यांनी तो फोटो माझ्या आईला पाठवला. त्याच्यावरनं माझ्या ताईला कळलं. मग माझी ताई आली नंतर. मग मी तिथे 14 दिवस होते मॉरिशसला. त्यातले 7 दिवस मी ॲडमिटेड होते. हा वाईट किस्सा. म्हणजे त्याच्यानंतर मी इतकं ट्रॉमा की मी कधीच आयुष्यात मॉरिशसला, आणि मी एकटीच होते ना तेव्हा, कोणीच नव्हतं, कारण फिल्म टीम बरोबर गेले होते, सगळे शूट करत होते. सो 7 दिवस मला असं वाटतं ती जी जागा होती ती हॉन्टेड होती. आय डोंट नो, समथिंग काहीतरी कळलंच नाही, काय कोणालाच कळलं नाही कधीच. आजवर मला त्यानंतर परत कधी चालत नुसती वॉकला गेली होती आणि नंतर तुला कळत नाहीये ते मला काय माहित, मला डोकं दुखायला लागलं आणि मी 7 दिवस उठले नाही, म्हणजे डोळे पण उघडत नव्हते. आवाजाचा त्रास, म्हणजे माझी रूम ओपन असायची, कोण यायचं कधी मला बघून जायचं, कुठला डॉक्टर यायचा मला काहीच माहिती नव्हतं. स्कॅरी, खूपच डेंजर आहे. आणि दॅट टू इन मॉरिशस. आता तुला
कोणी सांगितलं मॉरिशसला शूट आहे तर तू नाही, त्यानंतर कट्टू सदाचारीचं शूट होतं. मी सांगितलं मी जाणारच नाही, आणि तो आजीच माझा प्रोड्युसर, अरे तुला केवढे पैसे खर्च केले तुला कळत, मी जाणारच नाही मॉरिशसला. मग नंतर तो म्हणाला मी तुझ्या मॅनेजरला सांगतो, मी तिचीही तिकीट करतो बाबा, पण प्लीज तू कोणाबरोबर तरी चल. असं आम्ही केलं. पण तो एक्सपिरियन्स अगदी वेगळा होता. म्हणजे तेव्हा मला जाणवलं नाही, पण ते बरं. आता तुम्ही एकमेकांना चांगले फ्रेंड आहात कळलं मला. आता किती चांगले ते आपण जरा एक टेस्ट करू छोटीशी. हां. तर तू पूजा बिझी जरा. नाही, माझा नवरा झोपतोय ना आता तिकडे. या बाबतीत बरं का मला थोडं अभिषेक जावकरने फसवलंय. म्हणजे मला जेव्हा त्याने सांगितलं ना की तू आणि आपण करूया चित्रपट, आणि म्हणलं हिरोईन प्रार्थना तर आहेच, अजून ऑस्ट्रेलियन आहे. तर मी म्हणलं काय बोलतोस हो, आणि मग मला कळलं की पूजा सावंत आहे. पण आता आहे ना आपली एवढी अभिमानाची गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियन मराठी अभिनेत्री अशा किती आहेत. म्हणजे ही आहे अनुष्का दांडेकर आहे, पण तरी मी काम करतोय पहिल्यांदा हिच्याच बरोबर ना, तर म्हणजे मला ऑस्ट्रेलियन आहे. अच्छा, पूजा सावंत आहे असं असं. तर आज ऑस्ट्रेलियन अभिनेत्री खास नवशक्तीच्या स्टुडिओत आले आणि आता त्या थोड्याशा बिझी आहेत कारण नवरा आता झोपणार आहे. झोपेल म्हणून गुड नाईट जरा. Good night. तेवढ्यात आम्ही आमचे किस्से सुरू करू का? नाही तर काय गेम खेळतोय ना हां हां हो हा कोण कोणाला आपण वेळ घेऊ. घे जा दादा. माझं गुड नाईट सिटी असं झालं. दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू. आणि तर आता हे ओळखायचं आहे की तू मला पूजाविषयी सांगणार आहेस. पूजा तू किती ओळखतेस? हो ओके. एक असं काहीतरी तिच्या व्यक्तिमत्वातला असा पैलू जो कदाचित आम्हाला किंवा अनेकांना माहिती नाहीये. विचार करून आय सांग, थिंक मी नंतर तुला सगळ्या नाही मी मार विचार नाही खायचा मी आहे का? सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं हे, आणि ही नाही, चांगली ते नको गोष्ट, चांगली सांगू. गोष्ट नको, वाईट गोष्ट सांग. नाही, अशी गोष्ट जी कोणाला माहिती नाही असं. जी कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये सांगते ना तिला. काय तुझ्याबद्दल खरं सांगू? किंवा तिची एखादी अशी सवय सवय. जी आम्हाला नाही माहिती. तू राहिली आहेस, गोव्याला पण गेली, थायलंडला पण गेली आहेस तिच्याबरोबर. खूप साधी आहे, हो हो, फार खूप फार. साधी आहे. म्हणजे तेच तिला बघून असं वाटतं लोकांना की मे बी ती Glamorous. Appears to be a हां. diva. Oh, yeah. Sorry, म्हणजे She तुझ्या is. वतीनं मीच. Yeah, हां. पण ती इतकी साधी आहे आयुष्यात की ते खरं आहे. म्हणजे ती आली की लोकांना असं वाटतं बापरे, म्हणजे हिच्याशी ही बोलेल तरी का आपल्याशी, किती सुंदर दिसते काय वगैरे, आणि ती दुसऱ्या सेकंदाला हो किती छोटंसं माऊपिल असं होतं, अरे ही फार साधी आहे असं. खूप साधी आहे, तिला खूप गोष्टी माहिती नाही आहेत. आणि मला असं होतं पूजा हो. काय तुला खरंच एका चांगलं आहे ना ट्रिपची गरज आहे, तू आपण एकदा नाईट आउट करू, आपण गप्पा ती मारू. तिच्या एका लाला लँड मध्ये माझ्या प्रायोरिटीज खूप सिम्पल आणि क्लिअर असल्यामुळे ना मला या बाकीच्या गोष्टी की नाही आय रिअली नीड टू गो फॉर अ सोलो ट्रिप ही माझी प्रायोरिटीज नव्हती कधी. माझी प्रायोरिटी काय असेल की पॅकअप झाल्यावर कधी एकदा घरी जाऊन माझ्या माऊशी खेळते. इट इज माय प्रायोरिटी. सो जस्ट अन एक्झाम्पल. आता पूजा तू सांग प्रार्थनाबद्दल अशी काहीतरी सवय किंवा अशी एखादी गोष्ट जी आम्हाला अनेकांना माहिती नाहीये. अनेकांना हा ही गोष्ट कदाचित माहीत नसेल पण ना तिच्याकडे जेवढे बेबीज आहेत घरात हां. डॉगीज त्यांना एका विशिष्ट पद्धतीने ती हाक मारते. असं काहीतरी बाळाचा आवाज काढते ती. थांब काय हा आय वुड लव्ह टू हिअर दॅट. असं ते आलं की कोडी कुष्टी कुंकुड कुष्टी असं अशा सगळ्यांची स्टोरीचं काय आणि ती स्टोरी आहे ती आली की स्तरी 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 असं केलं की ती इतकी जॉब करते. जे पहिलं जे बोलली ना ते कदाचित लोकांना माहित नसेल. दॅट इज समथिंग न्यू. कोडी कुष्टी कुंकुड कुष्टी असं ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो. तिच्याकडे अलिबागच्या त्यांच्या घरी खूप प्राणी आहेत. त्याच्यामध्ये खूप कुत्री आहेत, म्हणजे डॉगीज पपीज, खूप छोटू छोटू पासून ते एका अजस्त्र अत्यंत गोड असा एक त्यांचा गब्बर नावाचा कुत्रा आहे. त्यांच्याकडे गायी आहेत, त्यांच्याकडे घोडे आहेत, अजून कुठले कुठले आणि प्राणी ना आहेत, हे फिश सगळे आहेत. जे फिश आणि हे सगळे डॉग्स आहेत ना, सॉरी मला आता आठवलंय की त्यांना बोलताना ना फक्त एक असं गाणं आहे ना जे मी म्हटलं ना की सगळे खूप एक्सायटेड असतात म्हणूनच आणि ते आज ना होऊनच असं झालं. झालं. हा ते असं झालं की मी आधी ते नुसतंच म्हणत होते, पण मला असं वाटलं अरे ते ह्यांच्यावर त्यांना सुसूपॉटीला जायचं असतं, सो बाहेर घेऊन जायचं, मग सगळ्यांना सांगायचं कसं का कुठे बाहेर जात असलो तसे एक्साईट होणार. तर मी नुसतं एवढं सुरू केलं ना, चलो चले मितवा की ते लोक सगळे माझ्या की बिचारे झोपलेले असतात आणि मी अचानक असं मुद्दामून चलो चले मितवा असं म्हटलं सगळे असे येतात.
मला So, yeah, लगेच that हे one. एकदा बघायचंय त्या सगळ्यांना, त्या सगळ्या क्युटीज फार गमतीशीर आहे सगळं तिकडे. हो हो. आणि आता अभिजित बद्दल तुम्ही दोघींपैकी कोणी ठरवा, काहीतरी सांगा. माहित नाहीये लोकांना. मग मी तुझ्याकडे येणार आहे जेव्हा तुला त्या दोघींमधलं काहीतरी सांगायचं. हा. तुला आठवत आहे का आमचं काही तोपर्यंत तू सांग. हा, तुला आमचं आठवतंय का? हा, तर मी माहित नसलेलं पण बऱ्याच जणांना माहिती आहे पण नसेल, म्हणजे तिचे अर्थात फॅन क्लब्स एवढे, प्रार्थनाबद्दल मी म्हणतोय, तिला तिचं टोपण नाव जे सगळीकडे फेमस आहे ते टुंपा आहे. आणि टुंपाचा अर्थ, त्याची एक बॅक स्टोरी फार छान ती सांगेल पुढच्या याच्यामध्ये. पण आमचा पहिला जो चित्रपट होता जय महाराष्ट्र ढाबा भट्टींना, हां, तर त्यावेळेला आम्ही, आणि त्याच्यामध्ये बाय द वे निलिमाने काम केलेलं आहे. येस, फिल्मची सुरुवात तिने केली. येस, फर्स्ट सीन. निलिमा माझ्या ढाब्याच्या बाहेर उभी असते आणि ती रिपोर्टिंग तो करत असते. माझाही पहिला पिक्चर होता. हो, ऍक्च्युली ना ऍक्टिंग. reunion आहे वाटतं आता. It's a reunion. सो त्या फिल्मच्या वेळेला आम्ही जेव्हा पंजाबमध्ये शूट करत होतो, तर ते पंजाबात वगैरे होतं. पंजाबला होतं सगळं, तर मी त्याच्यावरून ना त्या टुंपा या शब्दावरून खूप गाणी अशी केली होती. तर त्यातली 1-2 मला आठवत आहेत. आम्ही असं उगीच आपलं काहीतरी म्हणजे टुंपा साए यू मुस्कुरा, किंवा रम्य ही स्वर्गाहून टुंपा, असं करून आम्ही काही गाणी बनवायचो. आणि दिवसभर सगळे एकत्रच असायचो आम्ही. जेवढं काम करायचो ते सगळं छान एक्सटेरियरमध्ये, प्रचंड थंडीत होतं, त्यामुळे खायची प्यायची चंगळ होती. त्यावेळेला या अशा किस्से, तर ही माहिती नसलेली फार गोष्ट. गोड हा किस्सा आहे. आणि प्रार्थना, तुला असं राणी मुखर्जी म्हणून लोक चिडवतात असंही मी ऐकून आहे. ए हो ना, पण मी तेच म्हणते सगळ्यांना की राणी मुखर्जी सारखी दिसते त्यापेक्षा तिच्यासारखी ऍक्टिंग करते असं कोणी म्हटलं तर मला जास्त आवडेल. पण ते बहुतेक त्यांनी गृहीत धरलं असावं की तू तितकं छान काम करते, आणि आता तिचा जो म्हणून ते टुंपास आहे. नाही, अजून नाही कोणी एवढं म्हटलं की तू तिच्या एवढं छान काम करते, त्याच्यासाठी अजून खूप मेहनत करायची मला. ज्यांनी तुझा यापूर्वीचा सुपरहिट चित्रपट पाहिलेला आहे अगं अगं सूनबाई, त्यांनी सगळ्यांनी मनातल्या मनात तुला ती पावती दिलेलीच आहे. आणि ती प्रेक्षकांनी काय म्हणू, प्रेक्षागृहात जाऊन दिलेली आहे. आणि मला असं एवढा वाटतं की picture आता कदाचित superhit हे झाला. म्हणायचीच गरज नाही की माझ्यासाठी ती राणी मुखर्जी आहे. तू त्यांच्यासाठी प्रार्थना बेहरे आहेसच की. थँक्यू. सो तू यू हॅव अचीव्ड दॅट डिफरंट लेवल ऑल टुगेदर. सो वा. आता कोणाला याच्याबद्दलचं सांगायचं आहे. मी पूजाबद्दल सांगायचंय. पूजाबद्दल ही जसं म्हणाली तसं ती खूप साधी आहे. आणि मला प्रत्येक वेळेला असं होतं, तुला हे नाही माहिती, तुला हे नाही माहिती, असं होतं माझं. हां, तिच्याबद्दलची एक गोष्ट मी सांगतो, छोटूशीच आहे पण इंटरेस्टिंग आहे. तिला प्राण्यांविषयी प्रेम आहे. आपल्याला वाटतं काय कुत्री मांजरी यांच्या पुरतंच ती सीमित असेल, पण ते साधारण ती आणि तिची भावंडं त्या बाबतीत वेडे आहेत, म्हणजे ठार वेडे आहेत. तिची लहान बहीण रुची हिने घरात कारण मी सांगतोय अगं, हिला म्हणून ना, म्हणजे आधीच सगळं फोडून टाकायचं पण असतं. सगळ्यात पहिले मला सांग, आपण रुचीबद्दल. अरे हो, मी येतोय तिथे. हा, बरं ठीक आहे, काय मी रुचीचं सरप्राईज सांगितलं, तू पूजाचं सांग. सांगतो. तर तिने घरामध्ये एक पाल पण आहे, तिला काहीतरी नाव दिलंय, पूनम असं नाव दिलेलं आहे त्या पालीला. ओके, तर आता ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, आपल्या घरात असलेला प्राणी. मला सांग, सर्पमित्रांव्यतिरिक्त साप असे जनरली कोणाला आवडतात ना, तर पूजाला आवडतात. ओके, तिचा ऑस्ट्रेलियामधला एक जो आवडता साप आहे त्याचं तिने नावही ठेवलंय. हां, तर ते आज या निमित्तानं एक्सक्लुझिव्हली पहिल्यांदा तुमच्यासाठी एका कुठल्या तरी वेगळ्या. आवडता साप आहे तिथे तुम्ही गेली. हां, म्हणजे तर काय त्याचं नाव आहे? अजगराचं पिल्लू आहे आणि त्याचं नाव आहे सॅम. तर हिची फार इच्छा होती, अजगराचं पिल्लू असतं. अजगराचं पिल्लू आहे. अजगर. आणि त्याला मी बुक म्हणजे तो त्या शॉपमध्ये आहे तिकडे विकायला अजगर असतं. आहे आणि त्याचं नाव आहे सॅम. तो कुठे भेटला तुला? ते ऑस्ट्रेलियामध्ये असे शॉप असतात ना, पेट शॉप, तिकडे पेट म्हणून पाळले जातात साप. तर तिकडे अजगर होता आणि तो मी जेव्हा बघायला गेले तेव्हा सगळ्या सापांमध्ये तो एकमेव साप होता जो मला रिस्पॉन्ड करत होता. असा मला कार्ड मला बाहेर काढ. पोटेन्शियल दिसत होतं की आपण मोठं झाल्यानंतर असं करून साधारण एवढं मोठा होणार आहे मी. आणि मग तर मी तिला म्हटलं की मग काय केलंस तू? तर ती मला बोलू द्या आता. अरे नाही, मी खरंच सांगतोय, तिने सीडच्या मागे घोषा लावला होता. अजूनही तिचा प्रयत्न आहे की त्याला आपण अडॉप्ट करूया, आणि तो नाही सॅमला म्हणतो. आणायचं. तर सिद्धेश म्हणणे की कुत्रा मांजरापर्यंत ठीक आहे, अजगर. बरं, आमच्या ऑस्ट्रेलियाच्या घरी जे फेन्स आहे ना, त्या फेन्सवर रकून येते, एक रकून मम्मा रकून. तर तिच्या पोटावर अशी पिल्लं असतात. तर तिशी जाताना मला दिसते
तर मी तिला खायला घालायला एक छोटंसं असं हुक केलं आहे जो सिद्धला माहीत नाही. आय होप त्याने हा इंटरव्ह्यू नाही बघावा. सिद्ध ऑफिसमधून येत असेल तर हुक काढून ठेवते मी, कारण ती फेन्स उतरू शकत नाही खाली. सो रकून आहे, पक्षी आहेत, आणि सॅमला मला आणायचं आहे घरी. सॅम बद्दल म्हणजे तू शिकारी हा सिनेमा केलायस मला माहितीये. जंगली जंगली जंगली, हा, पण तू एवढं म्हणजे त्या एवढी प्राण्यांवर जंगली असेल नाही आहे. प्रेम करतेस. त्यात एक तुम्हाला वियर्ड फॅक्ट सांगतो हा. हे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण मी हे ऐकलंय. अजगर हा अत्यंत हुशार प्राणी आहे. तो जर तुमच्या आजूबाजूला असला तर असं एका किस्स्यामध्ये मी ऐकलं होतं, जे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, की तो शेजारी झोपून तो असा सारखा अंदाज घ्यायचा की ही व्यक्ती आपण गिळू शकतोय का, होय, आणि त्याने तसं केलं एके दिवशी. तर आता काय ते नॅचरल इन्स्टिंक्ट त्यांचं आहे. तर म्हणून आमचं असं की सॅम आत्ता सॅम आहे, तो सॅम जर झाला तर मग आपलं कॅम्प तमाम, म्हणजे असं. म्हणजे तू एवढी प्रेमळ आहेस की अजगर सुद्धा. हो हो. सगळ्यांनी सगळे किस्से जे सांगितले. आता याचं एक अभिजितचा एक चांगला गुण मी सांगते तुला, की लोकांना माहित नाही, ही इज अ व्हेरी गुड फोटोग्राफर. इतके अमेझिंग फोटो काढतो तो नकळत, आणि तो असं कॅन्डिड फोटो काढण्यात तरबेज आहे फार. हो, त्याने आम्हालाही आज पण मी एका ऍक्ट्रेसची इन्स्टा स्टोरी पाहिली, आणि माझं आणि तिने खाली लिहिलेलं की क्लिक्ड बाय खांडेकर. म्हटलं हे तर आहे असं, म्हणजे आता कळलं मी सगळ्यांचं माझे कमी काढतो म्हणून ते मे बी तेव्हा तो काढत असेल तेव्हा अभि म्हणाला असेल ए वो बंद कर. हा इंटरव्ह्यू अभिषेक जावकर यांना दाखवावा लवकरात लवकर. तर भयंकर अतरंगी किस्से आहेत, आणि म्हणूनच मला कळतं की तुमची फ्रेंडशिप ही तितकीच अतरंगी आणि प्रचंड गोड आहे. आता जाता जाता तुम्हीच त्या फिल्मबद्दल प्रेक्षकांना सांगा. मी आता अजून काय बोलायची उरलेलीच नाहीये, कारण मला आता उत्सुकता वाटली की ही केमिस्ट्री इतकी, ये दोस्ती इतनी गहरी है, तो फिल्म में क्या होगा. सो तुम्हीच आता जाता जाता सांगा. 3 एप्रिलला आमचा हा सिनेमा येतोय, सखे ग साजणी. एक नवीन प्रयत्न आहे. खऱ्या आयुष्यातल्या खऱ्या मित्रांनी एकत्र मिळून केलेली ही फिल्म आहे. त्यामुळे ही जी मैत्री आहे आमची, ही डेफिनेटली तुम्हाला सिनेमात दिसेलच. आणि एक नवीन प्रयत्न आहे, वेगळ्या देशात जाऊन आम्ही केलेला आहे. तुम्हाला खरंच प्रवासाची आवड असेल आणि माझ्यासारखा जर प्रवास तुम्ही कधी केला नसेल, मे बी ही फिल्म बघून तुम्हाला कुठेतरी वाटेल की नाही आत्ता खरी गरज आहे की मी माझी एक सोलो ट्रिप करेन, किंवा माझ्या मित्रांना घेऊन, माझ्या फॅमिलीला घेऊन मी एक ट्रिप करून येईन. आय थिंक ही फिल्म बघितल्यावर तुम्हाला ती फिलिंग येईल. सो 3 एप्रिलला सखे ग साजणी ही आमची फिल्म रिलीज होते. प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. मला आत्ताच फील आलाय ट्रिपला जायचं. माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल सिनेमा आहे, कारण माझ्या नवऱ्याने डिरेक्ट केला आहे आणि प्रोड्यूस पण केला आहे. सो मला असं वाटतं की आजवर केलेलं काम आता पहिल्यांदा त्यामुळे मी खूप ओरडा पण खाल्ला आहे ॲक्च्युली त्याचा. सो आता ते काम तुमच्यापर्यंत पोचणार आहे. हे जे काय आम्ही मेहनत केली आहे या प्रवासात, आणि ते सगळं आता तुमच्यापर्यंत येणार आहे. 3 तारखेपासून तुम्ही ते बघणार आहात. खूप वेगळा सिनेमा असं नाही म्हणणार, पण हा वेगळा प्रयत्न आहे. इट्स अ ट्रॅव्हल फिल्म. 3 फ्रेंड्स सोलो ट्रॅव्हलला जातात. जशी फिल्म आहे, म्हणजे फिल्मची जशी स्टोरी आहे तसंच आम्ही लिनियर शूट केलं आहे. त्यामुळे जे जे तुम्हाला फिल्ममध्ये पहिले दिसले तसंच आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन ते सगळं शूट केलं आहे. की पहिले पटाय दिसले, मग फिफी दिसले, फुकेट दिसले. सो तसंच आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन तसं शूट केलं आहे. सो त्यामुळे प्रयत्न केलेत. आता आय थिंक तुम्हाला ठरवायचं आहे. सो 3 तारखेपासून सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतो आहे, 3 एप्रिलपासून. सो प्लीज नक्की बघा. तुम्ही नक्की 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 तुम्हाला आवडेल, ह्याची गॅरंटी आहे. मित्रांची खूप छान गोष्ट आहे. सोलो ट्रिप आणि ट्रॅव्हल या निमित्तानं काय काय गमती जमती किंवा काय त्यांच्या आयुष्यातल्या उलथापालथी होत आहेत हे बघायला तुम्हाला खूप मजा येईल. थायलंडचा सगळा फ्रेशनेस त्या फ्रेममध्ये सामावण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमच्या तिघांचं कॉम्बिनेशन पहिल्यांदा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक जावकर यांचं उत्तम दिग्दर्शन आणि चांगली कथा. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट बघताना खूप छान रिफ्रेशिंग फील येईल, यामध्ये शंका नाही. त्यामुळे तुमच्या सख्यांबरोबर, साजणीबरोबर, फॅमिलीबरोबर नक्की जाऊन बघा. 3 एप्रिलपासून सखे ग साजणी. वा वा, नक्की. तुम्ही एवढ्या प्रेमाने सांगितलंय की नक्कीच सगळे बघतील, आणि तुम्ही सगळ्यांचे लाडके आहातच, त्यामुळे प्रश्नच नाही. आणि मी सुद्धा लवकरच बघीन. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट, आणि खूप खूप सुपरहिट होऊ दे यासाठी शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.